मंत्रालयामधील गर्दीला आता चाप बसणार. मंत्र्यांसोबत आता फक्त एका व्यक्तीलाच प्रवेश मिळणार. बैठक संपेपर्यंत स्वीय सहाय्यकांना प्रवेश नाही. भाजप इंडिया आघाडी विरोधात आंदोलन करणार. भाजप आणि मित्रपक्ष देशभरात आंदोलनाची हाक देणार. देशभरात सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये निदर्शनं. सरकारी कर्मचारी 21 एप्रिलपासून संपावर. 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होणार. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा सहभागी होणार. पत्राचाळ प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. घर ताब्यात घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत. ताबा न घेतल्यास घराचा वापर करा. हायकोर्टाकडून म्हाडाला परवानगी. ठाण्यामध्ये टीएमटीची डबल डेकर धावणार. ठाणेकरांचं स्वप्न सत्यात उतरणार. सोमवारपासून वातानुकूलित डबल डेकर बस धावणार. 10 डबल डेकर बस ठाण्यामध्ये दाखल होणार. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री 10 तासांचा ब्लॉक. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी ब्लॉक. रात्री 12 ते सकाळी 10 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. हार्बर पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. कच्च्या तेलाचे दर घसरले. होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाल्याचे परिणाम. कच्च्या तेलाचे दर 9% घसरले. कच्चं तेल $90.38 प्रति बॅरल. अक्षय तृतीयेला सोनं कडाडणार. युद्धविरामानंतर किमतीमध्ये वाढ. 2.25 लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता. सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता. इंधन दरवाढीमुळे विमानांचे तिकीट दर गगनाला भिडले. देशांतर्गत प्रवासाचं भाडं 25% महाग. हवाई प्रवासाच्या तिकीट दरात मोठी वाढ. पर्यटनाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती उद्या कायम. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमान अधिक. हवामान बदलामुळे काहीसा दिलासा. पुढील 3 दिवस पावसाची शक्यता. नागपुरात उन्हाचा कहर. आज शाळा आणि कॉलेजला सुट्टी. काही दिवसांपासून पारा 43°C उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा. विदर्भातील वाशिममध्ये उन्हाचा तडाखा. वाशिममध्ये 44°C तापमानाची नोंद. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. राज्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा इशारा. सोलापूर, नांदेड, धाराशिव आणि लातूरमध्ये येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. राज्यामधील 66,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. सरकारकडून 54 कोटींची मदत मंजूर. पावसामुळे 49,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान. अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना फटका. द्राक्षांच्या दरात तब्बल 40% घसरण. द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात. द्राक्षांना प्रति किलो ₹40 दर. जळगावच्या भुसावळमध्ये धावत्या रिक्षाला आग. चालक वेळीच बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला. आगीमध्ये रिक्षा पूर्णपणे जळाली. ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्य. सोलापुरात 3 ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई. तब्बल 91 जणांवर गुन्हा दाखल. 1,21,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईमधील वाशीमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. पोलिसांकडून अल्पवयीन मुलीसह 3घींची सुटका. महिला दलालाच्या मुसक्या आवळल्या. महिला दलालवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. भंडाऱ्यामधील गडेगावमध्ये कंपनीमध्ये कामगाराचा मृत्यू. मृतदेह प्रवेशद्वारावर ठेवत मदतीची मागणी. मागणी मान्य झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार. आईच्या समोर मुलाला अमानुष मारहाण. बेल्ट, ऊस आणि लाकडी दांडक्यानं मारहाण. धाराशिवच्या लेडी डॉनचा व्हिडिओ व्हायरल. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप. भंडाऱ्यामध्ये संतापलेल्या नागरिकांचा रास्ता रोको. एजन्सी समोरच्या रस्त्यावर सिलेंडर ठेवून आंदोलन. निफाडच्या शिवडीमध्ये क्रेटच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये 700 ते 800 क्रेट्स जळून गेले. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.